गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज वेलकम आहे तुमचं माझ्या सेकंड डेली ब्लॉगमध्ये. सकाळची सुरुवात झालेली आहे कामांपासून आणि आज जरा म्हटलं सुरुवात गॅलरीच्या दरवाजापासून करावी. मस्तपैकी सकाळची छान शांत हवा, उजेड, सकाळची ताजी हवा घरात आली की घरात किती प्रसन्न आणि छान वाटतं ना. येणारी थंडगार हवा, त्यामुळं घरात असं फ्रेश वातावरण तयार होतं. आज मी टी व्हीला गाणी लावलेले आहेत. गाणे ऐकत ऐकत माझ्या कामाचं रुटीन नेहमीप्रमाणे चालू आहे. आणि आज कंटाळा जरा होता काम करताना, त्यामुळे जरा स्लोली हळूहळू कामं चालू होती. कधीतरी कंटाळा येणारच की यार, प्रत्येक वेळेला काय असं कामातनं हे होणारच ना. आणि बाकी आज काही विषय नाही आहे असा बोलण्यासारखा, पण कधी कधी वाटतं नेहमीची किती तीच कामं करावी. कंटाळा हे का नाही, पण जे आहे ते घरातली कामं करायलाच पाहिजे. जर घर नाही आवरलं तर घरात असं फ्रेश वाटत नाही. त्यामुळे घरातला कचरा काढल्याशिवाय घरातल्या कामाची सुरुवात होत नाही. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी सुरुवातीला थोडंफार काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न केला. ह्या ब्लॉगमध्ये पण मी सुरुवात सांगेनच नक्की. काही तुम्हाला वाटलं की हां तुम्ही जरा हे चेंज करावा किंवा तुमच्यात काहीतरी वेगळं हे करा, तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला डेली ब्लॉगिंगमध्ये माझं वेगळं काहीतरी करायचं असेल किंवा काही चुकत असेल तर त्यात चेंज करा. ते नक्की सांगा, मला आवडेल त्यामध्ये इम्प्रूव्ह करायला. कारण सुरुवात आहे, नवीन आहे मी डेली ब्लॉगिंगमध्ये, त्यामुळे जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करते. आणि साहेबांची खेळणी गावभर आहेतच, ती काय नेहमीचीच ठरलेली आहेत. ती ठेवून पुढच्या कामांसाठी लागायचंच असतं. किती वेळा शिवला सांगते, शिव खेळणी जागेला ठेव. शिवची खेळणी काय जागेला जात नाहीत. त्यामुळं खेळणी ठेवत, पसारा उचलत, झाडायचं, म्हणजे जे 10 मिनटात काम होतं त्याला 20 मिनटं तरी लागतात. त्यामुळं हळूहळू कामं चालू आहेत. घरामध्ये फर्निचर असलं की खूप ताप होतो नाही, हे उचला ते उचला. त्यापैकी बऱ्यापैकी मी तरी फर्निचर कमीच केले. आता फक्त माझ्या हॉलमध्ये सोफा होता. आमच्यात मिस्टरांनी त्यांच्या पॉडकास्टसाठी 2 खुर्च्या घेतलेल्या, ज्या चेअर आहेत त्या बाहेर हॉलमध्ये, पण ते यूज होईना. म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्हाला जर यूज होत नसेल तर तुम्ही मला वापरायला द्या. तसंही त्यांच्या वस्तूंवर माझा निम्मा अधिकार आहेच. लोट चालू आहे. रोज ठरवते की बाबा काहीतरी वेगळी कामाची हे करावी. खरं आहे त्याच कामात वेळ मिळत नाही, त्यामुळे जे डेलीचं रुटीन आहे ते करावंच लागतं. त्यात आता अजून मुलग्याची आमच्या शाळा चालू झाली नाही. शाळा चालू झाली की ते अनेक आमचं डेली ब्लॉगिंगमध्ये ॲड होणार. सकाळी डबा करायची सुरुवात, मुलग्याला आवरण्याची सुरुवात, ते अजून एक 15-20 दिवसानं ते एक रुटीन चालू होणार आहे. त्यामुळं त्यावेळेला तर एक 6च्या ठोक्याला आम्हाला उठावं. निदान आता 7-7:30ला उठलं तरी चालते, खरं तेव्हापासून निदान 5:30ला तरी उठलं पाहिजे. काय मुलग्याचे 2 डबे असतात, एक ब्रेकफास्ट असतो, एक लंच असतं. त्यामुळे 2 डबे तयार करून ते लावरून, आता त्याला व्हॅन येणार आहे. नवीन स्कूलमध्ये जात असल्यामुळे त्याला नेण्यासाठी व्हॅन येणार आहे. आय थिंक ती व्हॅन एक अर्धा-पाऊण तास आधीच येईल. स्कूल जरा इथून लांब असल्यामुळे व्हॅन आधीच येणार आहे. त्यामुळं लवकर उठून माझं आवरून मग त्याचं आवरायचं. त्यामुळे मला ते एक रुटीन बसवताना खूप मजा होणार आहे माझी. मजा म्हणण्यापेक्षा धावपळ म्हटलं तरी चालेल. त्याने माझ्या डेली ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता मुलगा खेळायला गेला आहे, त्यामुळं तो काय नाही आहे घरात. मग मी आपली कामं आवरत आहे. मुलं घरात असली, सुट्टी असली की कामं काय होत नाहीत. कामं करताना बरीच कामं ठरवतोय अशी काय करायची, काहीतरी वेगळं कपाट काढायचं. खरं बाकीच्या कामाच्यातनं ते काम होत नसल्यामुळं असं वाटतं एखादी बाई लावावी. खरं अजून आमच्या नवऱ्याची तशी हे नाही आहे. ते म्हणतात कामाला एखादी बाई लावूया, खरं आपल्याला पटत नाही. आता नुसते घरात काम काय असते, झाडलोट करायची, भांडी घासायची, स्वयंपाक करायचा, धुण्याला मशीन आहे.
आमच्या मिस्टरांचं मत आहे की आपण एक डिशवॉशर घ्यावा. खरं आता आमच्या किचनमध्ये आहे तेच ठेवायला जागा नाही, त्यामुळे दुसरं काय घेता येत नाही. ते वॉशिंग मशीनच कसं तरी बसवलं जे बसत नव्हतं. ते वॉशिंग मशीन तिथं असल्यामुळं मला भांडी घासताना एवढा त्रास होतो आहे. आणि जर डिशवॉशर घेतला तो कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्या फंद्यात काय आपण पडणार नाही आहे. आणि त्याच्यापुढं आता आज साहेबांनी मला सकाळी सांगून गेल्यात की माझी रूम स्वच्छ कर. डेली ते स्वच्छ करतो नाव वरचा पसारा असतो आहे. व्यवस्थित जागच्या जागी वस्तू ठेवून मग त्यांची रूम स्वच्छ करायची. आपला स्टुडिओ म्हटल्यावर आपण काम करायचं नाही, ते पण काम आठवड्यात एकदा बायकोनं करायचं. बायकोचा सगळ्याला हात लागला पाहिजे, त्याशिवाय स्टुडिओ कसा स्वच्छ राहणार नाही. आता हा पसारा बघा आमच्या मिस्टरांच्या खोलीतला. एवढी खोली देऊन पण जर एखाद्या व्यक्तीला एवढी खोली पुरत नसेल तर अख्खा हॉल द्यायला काय हरकत आहे नाही. आता शिफ्ट झालं आमच्या बेडरूममध्ये काही जास्त आवरायचं नव्हतं, त्यामुळे फक्त हातरूनची घडी करून वगैरे आवरायचं होते. ते काम करत मग बाकीचं आणि काही बघत होते जर जादा काय काम असेल तर करून घ्यावं. त्यात आता 4 खोल्या झाल्या आहेत, किचन, हॉल, बेडरूम आणि स्टुडिओ. अशा तऱ्हेने 4 खोल्या झाडता असे नाकीनं येतात माझ्या. आणि आता त्यात पसारा बघा. आमच्या मिस्टरांना मी दरवाजाच्या मागं अडकवायसाठी हँडल करून दिल्यात. खरं ते कपडे त्या खुर्चीवर पसाऱ्यावर ठेवायचा, त्यात हा घाम नको वाटा लागले. खरं काय करायला पाहिजे. आता सगळं आवरून आंघोळ वगैरे आवरून मी स्वच्छ व्हायला. त्यात शिव आमचा आंघोळीला जायना, त्याला सांगायला अरे जा आंघोळ कर जा, नाही तूच चल मी आंघोळ घालतो बघा असे म्हणता नाही. आता जायला तयार नाही. आता केस वगैरे सगळं आवरून पूजा वगैरे करून घेतली. आज आमची मम्मी आली होती माझ्या घरी शिवला भेटण्यासाठी. माम्या जेवायला मी मम्मी शिव 3 जण बसलेलो. मम्मीला म्हणलं बघ कॅमेरामध्ये तू दिसायला लागला सर, हसायला लागला आमची मम्मी. त्याने काय माहिती आहे त्या गोष्टी. बरं वाटलं खरं आज किती दिवसानं मम्मी आली. तिला शिवशिवाय गमत नाही, तिला शिव पाहिजेच. 2 दिवस जर मला माझ्या घरी जायला नाही मिळालं माहेरी तर 3ऱ्या दिवशी ती तरी येते ना तर मला फोन करून सांगते शिवला घेऊन ये मला गमत नाही. ते आई माझीचं प्रेमच वेगळं म्हणायचं. आता संध्याकाळी 7-7:30 वाजलेत. आज सगळं पाणी भरायचं होतं, त्यामुळं पाण्याची आता पाणी भरायला लागले मी. पाणी भरताना बारून पाय दुखतात. खालनं भरायचं म्हटलं तर जमत नाही. मग ते त्या खालून पाणी वर चढून मग त्या कळशा भरायच्या. पाणी भरून झाल्यावर किती दिवस रॅक पुसलं नव्हतं म्हणून म्हटलं आता जरा रॅक क्लिअर स्वच्छ करून घ्यावं. पटपट सगळी आहे धूळ काढली, स्वच्छ केलं. आहे तशी भांडी परत स्वच्छ करून मांडायला लागलेले. रस्त्यावरचा धुळा खूप येतो, त्यामुळं 8 दिवसात होईना का रॅक पुसावं लागते. अजून घरातली स्वच्छता राहिली आहे, ते 1-2 दिवस स्वच्छता होईल. तर डेली ब्लॉगमध्ये मी दाखवेनच तुम्हाला. आजचं डेली रुटीन एवढंच होतं जे मी दाखवलं आहे. डेली रुटीन दाखवण्यात काय वेगळं नाही, पण मी डेली रुटीनमध्ये आणि काही वेगळं करता येईल याचा प्रयत्न करेनच. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पी कदम ब्लॉग्स.